खूप छान मॅडम. खूप आणि प्रॉपर सर्वांना. तर सर्वात थँक यू. प्रथम मॅडम आपली ओळख करून द्या. आपलं नाव काय? बॅकग्राऊंड आपण काय करताय? आणि आपण कुठून आहात? माझं नाव स्नेहल सुधीर संगपाळ आहे. मी पुण्यातून बोलते आणि मी हाऊसवाईफच आहे. येस, येस मॅडम. किती दिवस झाले मॅडम आपण हा कॉल जॉइन केला आणि काय कारणास्तव कॉल जॉइन केलता मॅडम? मला या फॅमिलीला आता 2 वर्ष झाले जॉइन झालेले आणि मेन कारण म्हणजे वाढलेले वजनच माझे होते. माझं 78 केजी वजन होते 2 वर्षा पाठीमागं आणि येस. आता माझं वजन 56-57 आहे. येस, आम्ही बघितला मॅडम तुमचं आफ्टर बिफोर 78 केजीच्या मॅडम आणि आता 57 च्या मॅडम. ओळखायलाच येत नव्हत्या मॅडम. पहिले तुमचा जो बिफोरचा फोटो आहे ना, हा तुम्हीच आहात का? हो, येस हो. मॅडम. येस, येस. तर एवढं वजन वाढलं होतं मॅडम तुमचं. तर ह्या वाढत्या वजनामुळे काही डिसऑर्डर होते मॅडम तुम्हाला? काही चॅलेंजेस होते का? हो, मला पित्ताचा त्रास चालू झाला होता आणि बॅक पेनचा पण त्रास होत होता. वजन वाढल्यामुळे मला चेस्ट प्रॉब्लेम पण चालू झाले होते वाढल्या वजनामुळं. दवाखान्यात सुद्धा दाखवले मी 2-3 वेळा दवाखान्यात दाखवले, ईसीजी वगैरे पण काढले. पण डॉक्टरांनी मला फक्त वजन कमी करण्याचाच हाच मार्ग दिला होता आणि प्रयत्न तर खूप केले होते वजन कमी करण्यासाठी. भरपूर प्रयत्न केले होते. पण असं म्हणजे व्यवस्थित कोचचे मार्गदर्शन हे व्यवस्थित भेटलेच नाही. रोजची वॉकिंग करणे, ते मध पाणी पिणं, लिंबू पाणी पिणं, हे प्रयत्न तर चालूच होते. पण खाणं, डाएट कसा पाहिजे, आहार कसा घेतला पाहिजे, त्याचं मार्गदर्शन मला भेटलंच नाही. त्याच्यामुळे वजन माझं कसं म्हणजे 1 किलोही कमी झालं नव्हतं. म्हणजे आणि खूप खूप त्रास पण झाला होता मला वजन कमी करण्यासाठी. पण 1ही किलो वजन कमी झालं नाही माझं. पण येस, येस. ज्यावेळेस मी मॅडम तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं वजन कमी करा. कसं कमी करा ते नाही सांगितलं का डॉक्टरांनी? डॉक्टरांनी म्हणजे 2-3 मी सुरुवातीला एका डॉक्टरकडे गेले. मी ईसीजी वगैरे काढले. तर डॉक्टर म्हटले तसा प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण तुम्हाला वजन कमी केलं पाहिजे. पण कसं कमी केलं पाहिजे हे डॉक्टरांनी सांगितलं नाही. त्याच्यानंतर परत महिन्यानंतर परत तो त्रास मला परत चालू झाला. परत मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले. त्या डॉक्टरांनी पण मला हेच सजेशन केलं, की तुम्ही वजन कमी करा. तर जेव्हा तुमचं वजन कमी होईल, तुमचा तो त्रास पण कमी होईल. पण वजन कमी कसं करा हे सांगितलं नाही. डॉक्टर फक्त सांगतात, की ते करा. पण कसं करा हे सांगत नाही. येस, येस. बघू शकता सर्व फॅमिली मेंबर. आपलं जेव्हा वजन वाढतं, वजन वाढल्यामुळे बरेचसे त्रास, बरेचसे डिसऑर्डर आपल्याला चालू होतात आणि ते चालू झाल्यावर मग आपल्याला डॉक्टरांची आठवण येते आणि मग डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर हाच सल्ला देतात, की वजन कमी करा. पण कसं कमी करा ते काहीच सांगत नाही. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीशी एखादा कोच भेटतो किंवा मार्गदर्शन करणारा, गाईडन्स करणारा एक चांगला कोच भेटतो, तो आपल्यावर सतत लक्ष ठेवत असतो. सतत आपल्याला कॉल करत असतो आणि सर्व आपल्याला सांगत असतो, काय खायचं, काय नाही, किती पाणी प्यायचं, हे सर्व आपले कोचच आपल्याला सांगतात. आणि जेव्हा असा कोच आपल्याला भेटतो, तेव्हाच आपल्याला खूप छान आणि अमेझिंग असा रिझल्ट भेटू शकतो, जसा की मॅडमला भेटलाय. मॅडम आपले कोच कोण आहेत? माझे ग्रेट कोच उदय भोसले सर, शीतल भोसले मॅडम आणि माझे मिस्टर सुधीर संगपाळ. येस, येस. ज्यावेळेस उदय सरांचा फोन आला होता, की असं-असं आहे तुम्ही करून बघा. माझ्या मिस्टरांनी जॉइन केले, की ते मला म्हणले, "तर बघू, तर करून तर बघूया." तर मी म्हणजे अगोदर एवढीच कंटाळलेले, की वजन कमी करण्यासाठी. मी नंतरनं प्रयत्न सोडून दिले होते. आता म्हटलं होईल ते जाईल. आता काही मी करणार नाही. कारण एवढं प्रयत्न केले होते म्हणजे अर्धा-अर्धा डोंगर चढलेले आहेत. तरी पण माझं 1ही किलो संध्याकाळचं जेवण बंद, सकाळचं ते लिंबू पाणी, मध पाणी. मधाच्या तर बाटल्या अक्षरशः 1 डझन घरात साठलेल्या आहेत. एवढं अरे प्रयत्न वाह! केले. शेवटी म्हणजे कंटाळले मी. माझ्या मिस्टरांनी जॉइन केलं. मला म्हणले, "तू करून बघ." पण मी म्हटलं माझा विश्वास नव्हताच सुरुवातीला. मी खरं सांगते माझा विश्वास नव्हता. माझे मिस्टर स्वतः करत होते. मी फक्त दरवाजातून उभं राहून बघितलं 2-3 दिवस. "चालू दे," म्हणलं, "तुमचं जसं करायचं तुम्ही तसं करा तुम्ही." मला नाहीये येस, म्हटलं, "मी नाही करणार." मग ज्या दिवशी मी 4थ्या दिवशी जॉइन केलं म्हणलं जाऊ द्या माझ्यासाठी ते करतात तर आपण का नाही? म्हणून मी जॉइन केलं. त्या दिवसापासून मी जॉइंट आहे. आजपर्यंत मी जॉइंटच आहे. आणि मी माझा रिझल्ट हा 3.5 महिन्यातच काढलेला आहे. 3.5 महिन्यातच मी 23 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. 55 येस. किलो वजन माझं झालं होतं 3.5 महिन्यात. पण आता मी 2 किलो म्हणजे सगळे घरातले म्हणायला लागले, की फारच वीक दिसतीये, आजारी आहेस का, काय आहेस का? म्हणून मी 2 किलो वाढवलं. म्हणजे आता मी 57 वरती आहे. येस, येस. बघू शकतात. वॉव! अमेझिंग मॅडम. 3 महिन्यात तुम्ही 23 किलो फॅट लॉस केलाय मॅडम. आणि हो. बघू शकते सर्व फॅमिली मेंबर मॅडम सांगतायत वजन कमी करण्यासाठी काय-काय केलं मॅडमने. अर्धा डोंगर चढलायत मॅडम. 1 डझनच्या मध बाटल्या साठल्यात, पण 1 किलोही भर वजन कमी झालं नाही आणि मॅडमला विश्वास नव्हता.
की याच्यात ह्या फॅमिलीत जॉईन होऊन नक्की रिझल्ट भेटेल का? तर सरांचे खूप खूप धन्यवाद मानत असतील मॅडम, कारण की सर झाले जॉईन. सरांनी म्हणजे सरांनी विश्वास ठेवला सरांनी. आणि माझं वजन वाढलेलं आहे. माहित नव्हतं सरांना. फक्त असंच सर म्हणले, की फिटनेससाठी तुम्ही जॉइन करा म्हणून. चांगली आपलं रोजचं डेलीचं एक्सरसाइज वगैरे होतं. कारण असं घरात बसून आपलं काही होत नाही. आणि आपण असं लेडीजचं तर कसं आहे आवरून सकाळी उठून चालणं वगैरे एक्सरसाइज करणं हे होत नाही. कारण मुलांची टिफिन वगैरे असतात. माझी मुलं 7 वाजता स्कूलला जात होती. त्यातून पण मी 4:30 वाजता उठून त्यांचा अर्धा टिफिन बनवून मी 5:20 ला एक्सरसाइज जॉइन करायची. डेलीचं माझे अर्धा तास एक्सरसाइज व्हायची. त्याच्यानंतर पण मी वॉकिंग वगैरे करायची. पूर्ण कोचचं मार्गदर्शन, कोचच्या मार्गदर्शनाखालीच माझं हे पॉसिबल झालं, की 3.5 महिन्यात माझं एवढं वजन कमी झालं. मेन गोष्ट म्हणजे आपलं कोचचं मार्गदर्शन. तुम्ही येस. जर कोचचं सगळं जसं ते सांगाल ते कराल तर रिझल्ट आपल्याला 100% आहे. नक्कीच मॅडम. बघू शकताय ऑल फॅमिली मेंबर्स. ज्या महिला आहेत ना या कॉलवर, त्या सांगतात महिला म्हणजे मुलांचे डबे करायचे, डब्यासाठी मला टाइम भेटत नाही, मला वर्कआउटला हे असे कारणं देणारे भरपूर असतात. पण एकदा आपण माइंडसेट आणि 5:20 ला बरोबर 5:20 ला कॉल जॉइन करायच्या. बरेचसे पार्टिसिपेट आहे की 5:30 वाजतात किंवा वॉर्म अप होऊन जातं तेव्हा जॉइन होतात. पण ते बरोबर नाहीये. 5:20 ला आपला कॉल चालू होतो. माइंड वर्कआउट पासून जो कॉल चालू होतो तेव्हापासून सर्वांनी जॉइन झालं पाहिजे. कारण की जेव्हा माइंड वर्कआउट होतो ना, तेव्हा आपल्याला खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि दिवस आपला फ्रेश जातो त्याच्यासाठी. तर आता मॅडम, आता एवढं म्हणजे तुम्ही बाहेर काय-काय केलं होतं मध पाणी पिणं, चालणं वगैरे. आता हे कोचचं मार्गदर्शन करून तुम्ही 23 किलो फॅट लॉस केला. नेमकं काय डाएट फॉलो केला ते सर्वांना सांगू शकता मॅडम? डाएट रुटीन वाईज जसं मला उदय सरांनी सांगितलं तसं आणि मेन म्हणजे डाएट मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे आपला हा सकस संतुलित आहार. मी डेली घेते, 2 टाइम घेते, सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा घेते. आणि मेन हेच आहे डाएट मध्ये. आपण बाकीचं किती खा, चपाती आपण म्हटलं किंवा नाही खायचं मला हे. आपण चपाती भाजी खा, नाश्ता सलादचा खा. जोपर्यंत हे घेत नाही तोपर्यंत आपलं वजन कमी होत नाही. वजन म्हणजे हा मुद्दा जर आपल्यासाठी मेन आहे. नाश्ता नाही केला तर मी नाही जेवले दुपारपर्यंत तरी काही प्रॉब्लेम नाही. एकदा मी हे घेतले तर दुपारी 2 वाजता जेवते. संध्याकाळी सुद्धा हा सकस. मेन आपली 20% एक्सरसाइज आणि 80% आपला आहार आहे. येस, येस, तो येस. मेन आणि मी रोज रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइमला घेते. एक्सरसाइज सुद्धा माझी रोजची चालू आहे. अजून पण 2 टाईम घेताय मॅडम तुम्ही? हो, मी आता कसं मला सवय लागली त्याच्यामुळे ते करते मग शेक घेते. येस, मध्ये मी येस. बंद केलं होतं आणि असं सगळ्यांना वाटतं की हे बंद केलं की वजन वाढतं, याचं काय असं काय, असं काही नाहीये. ह्यानी वजन वाढत नाही. मी सुद्धा 1 महिना, कारण मी सुद्धा माझ्या घरातल्यांना सुद्धा, माझ्या घरातले तर अजून जॉईन नाहीये त्याच्यासाठी. मी त्यांना खूप सांगते की तुम्ही करा. हे करा, खूप चांगलं आहे आपल्यासाठी. तर ते नाही अजून. पण मी मध्ये बंद केलं होतं की बघूया, तर सगळे म्हणतात वाढतं. पण मी बंद केल्यापासून पण 1 किलो माझं वजन वाढलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी आता रुटीन परत चालू केलंय. दोन्ही टाईमला घेते मी शेक. येस, येस. बरेचसे पार्टिसिपेट काय करतात मॅडम, येतात आपल्या कॉलवर वजन कमी करण्यासाठी. 3 महिन्याबरोबर जॉइन राहतात, वजन कमी करतात आणि नाही झालं आता माझं वजन कमी. आता मी नाही घेतलं तरी चालेल असं म्हणून निघून जातात. ते त्यांचा वर्कआउट सोडतात. ते परत पहिले जशी लाईफस्टाईल जगत होते तसं लाईफस्टाईल जगायचे, म्हणजे वर्कआउट करणं सोडणं, परत डाएट प्रॉपर फॉलो करणं सोडणं, सगळं सोडून देतात. आणि मग परत आहे तसेच होतात. मग ते दोष देतात, की आपला जो संतुलित आहार आहे, तो आपण सोडल्यानंतर आपलं वजन वाढतं. पण तसं काही नाहीये. तुम्ही जर आपलं फक्त 20% वर्कआउट आहे आणि 80% आपला डाएट आहे. तुम्ही जर वर्कआउट पण सोडला, डाएट जो आपण आता जो वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट फॉलो केला होता, म्हणजे सॅलड खाणं, प्रॉपर पाणी पिणं, तेलकट न खाणं, गोड न खाणं, हे आपण जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा आपलं बरोबर वजन कमी होतं. पण आपण एकदा सोडून दिलं ना, तर आपण सगळं खायला चालू करतो. गोड पण खातो, तेलकट पण खातो, मग परत आहे तसे होतो. त्याच्यामुळं आपलं वजन आहे तसं होतं. त्याच्यामुळं हा चुकीचा भ्रम आहे, की आपण हे सोडल्यानंतर वजन वाढतं. बिलकुल वाढत नाही वजन. तुम्ही तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवा, मेंटेन ठेवा. नक्कीच आपण आहे त्या वजनावर मेंटेन राहणार आहे. तुम्ही बघू शकता मॅडम 2 वर्ष झाले जॉइन आहेत आणि पहिल्या 3 महिन्यातच मॅडमला
23 किलोचा फॅट लॉसचा रिझल्ट आलाय आणि आतापर्यंत मॅडम मेंटेन आहे. मॅडम आधीची लाईफस्टाईल कशी होती हो तुमची? आधीची लाईफस्टाईल खूपच हे होती. आता आठवलं म्हणजे आठवलं तरी खूप हे वाटतं. कारण वजन वाढल्यामुळं सगळा इंटरेस्ट गेला होता. सकाळचं उठणं खूप कंटाळा यायचा. जेवण वगैरे बनवण्यात पण खूप कंटाळा यायचा. कुठलं कामाला तर मनच लागायचं नाही की बाबा हे करावं. आजचं काम उद्याच्यावर, उद्याचं काम परवाच्यावर असं फक्त कामं ढकलत जात होती. पण जसं माझं वजन कमी झालं तसं पूर्ण म्हणजे घरात सुद्धा फ्रेशनेस झाले आणि किचनमध्ये आता म्हणजे पाहिजे त्या गोष्टी बनवते घरात मुलांसाठी सुद्धा खायला. आता पहिला तर खूप कंटाळा यायचा काय बनवायचं म्हटलं की नको खूपच कंटाळा आलाय असं वेगळं. आणि आता म्हणजे पूर्ण किचनमध्ये सुद्धा माझे पूर्ण बदल झालेला आहे. साखर वगैरे तेलकट तर मी कसलंच घरात बनवत नाहीये. आणि मुलांना सुद्धा त्याच चांगल्या सवयी लागलेल्या आहेत. ते पिझ्झा, बर्गर वगैरे, वडापाव वगैरे तसलं काहीच नसतं. तर काही सुद्धा खात नाही. जर बनवायचं असेल तर ते मुलांसाठी मी घरात बनवते. 1 किलो साखर मला 2 महिने जाते. घरात मी 1 किलो साखर आणली तर मला ते 2 महिने जाते. तेलाचं कॅन जरी 1 पिशवी जरी आणली तरी मला ते 1-1.5 महिना जाते. अरे बापरे! बरंच छान असा किचनमध्ये अमेझिंग असा बदल केलाय मॅडम तुम्ही. आणि जी आपल्याला चांगली सवय लागते ना, नक्कीच ती आपल्या मुलांना लागते. आपण जर बाहेरचं खाल्लंच नाही. येस मॅडम. हं. घरात पण चांगल्या सवयी आणि आता ते रुटीन सुद्धा बसलंय ना, सकाळचं उठणं, एक्सरसाइज करणे, शेक घेणे, नाश्ता ते टाईम टू टाईम सगळं रुटीन व्यवस्थित बसल्यामुळं सगळं व्यवस्थित चाललंय. आता कसलं म्हणजे निगेटिव्हिटी घरात कसली राहिलीच नाही. सगळं पॉझिटिव्हिटी व्हायला लागले. खूप छान म्हणजे येस, छान वाटायला लागले. आता ती येस, अगोदरची लाईफस्टाईल अशी आठवूच वाटत नाहीये, की असं येस, होतं. येस. तेच म्हणतो ना मॅडम, एक जर महिला घरातली जर फिट असेल ना, हेल्दी आणि फिट असेल ना, तर घरातले सर्व हेल्दी आणि फिट राहतात. घरातले नक्कीच कोणी आजारी कारण की आपल्याला पालकांना चांगली सवय लागते, की आपण बाहेरचं खात नाही, आपण पिझ्झा, बर्गर खात नाही, आपण आणतच नाही, तर मुलं कशाला खाणार आहे? त्याच्यामुळे मुलांना पण चांगली सवय लागते. येस, येस. खूप छान आणि अमेझिंग असा एक्सपिरियन्स होता मॅडम तुमचा. आणि आता किती दिवस मॅडम आणि ह्या सर्वात पहिले आपल्या कॉलवर ज्या महिला असतील, ऐकत असतील आता, त्यांना पहिले सर्वात प्रथम आपण संदेश द्या काहीतरी. महिलांसाठी हां. काय तर सांगाल? मी फक्त एवढंच म्हणजे सांगू शकते, की असं कारणं वगैरे देत जाऊ नका, की मला हे आहे, मला ते करायचंय. वेळ आपल्याला स्वतःहून काढावा लागतो. वेळ आपल्यापर्यंत येत नाही. आपण आपल्याला वेळ काढायला पाहिजे. आपल्यासाठी, स्वतःसाठी तरी. कारण आपण जर व्यवस्थित फिट असेल, तर आपण आपली बाकीची फॅमिली आपली फिट राहू शकते. त्याच्यामुळे वेळ तुम्ही काढा आणि मेन म्हणजे आपण लागतो, की कॅमेरा ऑन करायचा नाही. बिना कॅमेरा ऑन करता लोकं काय म्हणतील, मी करते का नाही व्यवस्थित. तुम्ही कॅमेरा ऑन करून एक्सरसाइज करत जा. फोटो तुम्ही आपल्या ग्रुपवरती शेअर करत जा. फ्रेश घेता, तुम्ही शेक घेता. ते फोटो तुम्ही व्यवस्थित आपल्या ग्रुपवरती शेअर करा. जेणेकरून तुमच्या कोचला पण समजतं, की बाबा हां, ते व्यवस्थित करतात. कारण कसे लोकं असे बोलतात, की मी फक्त सगळं घेते, मी सगळं व्यवस्थित फॉलो करते. पण माझं 1 किलो वजन कमी होत नाही. मी जसं जॉइन केलं तसं माझ्या ग्रुपवरती माझे रोजचे फोटो आज सुद्धा मी आजपर्यंत आज माझे शेकचे सुद्धा फोटो डेली माझ्या ग्रुपवरती जातात. सकाळी फ्रेशचे जातात. मी दुपारच्या जेवणाचे सुद्धा फोटो आमच्या ग्रुपवरती असतात. येस, त्यामुळे येस. लागलं तर तुम्ही कॅमेरा ऑन करून एक्सरसाइज करा आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या कोचचे मार्गदर्शन. कोचचे मार्गदर्शन हे आपल्याला खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कोचचे मार्गदर्शन व्यवस्थित कराल तर 100% तुम्हाला हा रिझल्ट आहे आणि निगेटिव्हिटी कसलीच ठेवायची नाही. फ्रेश पॉझिटिव्ह ठेवायचं. माझं वजन कमी होणार, होणार आणि होणारच. हाच पॉझिटिव्हिटी तुम्ही ठेवा. मी एवढा संदेश देऊ शकते तुम्हाला. खूप छान संदेश दिला मॅडम महिलांना तुम्ही. का मॅडम बरोबर बोलतात, की तुम्ही काय दिवसभरात काय डाएट फॉलो करताय ते सगळे फोटो आपापल्या ग्रुपवर गेले पाहिजे. आणि महिलांनी स्वतःसाठी काढलाच पाहिजे 1 तास का हे करायचं, ते करायचं म्हणून असं टाळाटाळ न करता स्वतःसाठी 1 तास द्या. आपल्या कॉलवर तुम्हाला नसेल जमत तर आपल्या 3-3 बॅचेस आहे. महिलांसाठी संध्याकाळची स्पेशल बॅच आहे, ती बॅच जॉइन करू शकता. पण 1 तास स्वतःसाठी द्या आणि डाएट प्रॉपर फॉलो करा. आणि डाएटचे जे तुम्ही काय खाताय, काय नाही ते सगळे फोटो आपण शेअर करत चला आपल्या ग्रुपवर. जेणेकरून तुमच्या कोचला कळणार आहे आणि व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करत जा. येस, प्रत्येक दिवशी प्रत्येक कोच सांगत असतात, प्रत्येक होस्ट सांगत असतात, की व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करा. कारण की तुम्ही कसा वर्कआउट करताय, काय करताय, पायात शूज घातलेत का नाही, मॅट आहे का नाही, परत व्यवस्थित प्रॉपर ड्रेस कोडमध्ये वर्कआउट करतात, हे कोच तुमचे बघतात. आणि जर तुमचं काही चुकत असेल तर ते त्याच्यानुसार ते तुम्हाला गाईडन्स करतील. त्याच्यासाठी व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करायचा आहे. खूप अमेझिंग असं संदेश दिला मॅडम महिलांना तुम्ही आणि थँक यू. तर आता किती दिवस या कॉलवर जॉईन राहणार मॅडम?
जोपर्यंत आहे तोपर्यंत फॅमिलीशी जॉईंटच राहायचं आहे. आणि अजून म्हणजे लोकांना सुद्धा आपल्याला आरोग्य द्यायचं आहे. फक्त आपण स्वतः फिट नाही राहायचंय. त्याच्यामुळे मी प्रयत्न सुद्धा करते की बाकीच्यांना सुद्धा आरोग्य भेटलं पाहिजे, चांगली लाईफस्टाईल भेटली पाहिजे. त्याचा पण प्रयत्न माझा चालू आहे. आणि मी आज जोपर्यंत आहे तोपर्यंत मी या फॅमिलीशी जॉईन राहणार आहे. नक्कीच, नक्कीच मॅडम. आपल्याला भेटलेलं जे आरोग्य आहे ते आपल्यासाठी पुरतं नाही ठेवायचंय. नक्कीच इतरांना पण द्यायचं आहे. कारण की आपल्यामुळे जरी इतरांमध्ये पुन्हा एकात जरी बदल झाला ना, त्याचे ब्लेसिंग्स आपल्याला भेटतात, त्याचे आशीर्वाद आपल्याला भेटतात का तुमच्यामुळं येस, तुमच्यामुळं माझं हे असं-असं झालंय. तर खूप छान वाटतं ते असं बोलल्यावर. त्याच्यामुळं आपल्यापुरतं आपल्या मर्यादित न ठेवता इतरांना देखील आरोग्य द्यायचं आणि खूप छान असं काम करताय मॅडम तुम्ही आणि सर, इतरांना आरोग्य द्यायचं. तर खूप छान आजचा तुमचा वर्कआउट होता. तुमचा एक्सपिरियन्स पण खूप छान होता आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. असंच नेहमीच वर्कआउट जेव्हा-जेव्हा तुम्हाला संधी भेटेल नक्कीच गाईड करत राहा आणि आम्हाला हो, खूप म्हणजे आवडेल तुमच्याशी वर्कआउट येस, येस मॅडम. थँक मला तुम्ही संधी दिल्याबद्दल आपले वर्कआउट गाईड करायला. त्याच्याबद्दल मी खूप तुमचं मनापासून थँक म्हणते. आणि अशीच मला संधी पुढे पण भेटो. नक्कीच, नक्कीच भेटणार मॅडम. प्रॉपर वर्कआउट गाईड करणाऱ्यांना नक्कीच संधी भेटत असते आणि अशी कोच पाहिजेच. येस. थँक यू, थँक यू, थँक यू मॅडम.